जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, माझे नाव अनुज्ञा आशिष शंभेकर. मी सावर्डे गावात राहते. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला भारतीय सण उत्सवांबद्दल सांगणार आहे. त्यातलाच एक सण होळी याची कथा सांगणार आहे. होळी एके दिवशी हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद त्याच्या बाबांनी विचारलं की आज गुरुकुलामध्ये काय काय शिकवलं. तर त्यानं सांगितलं, बाबा आज गुरुकुलामध्ये ना राजा कसा असावा हे सांगितलं. आणि राजा कसा असावा हे तर सगळं सांगू लागला. आणि शेवटी तो म्हणाला, हे सगळे गुण असणारा फक्त एकच आहे, तो म्हणजे भगवान विष्णू. हे ऐकल्यावर हिरण्यकश्यपू खूप क्रोधित झाला आणि त्यानं त्याच्या मनात विचार आला की माझा राक्षसाचा मुलगा आहे हा आणि हा विष्णूंची बाजू घेतोय. म्हणून त्यांनी आपल्या सिंहासनावरून प्रल्हादाला खाली ढकलून दिलं. त्याला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण सगळ्या प्रयत्नांमधून विष्णूंनी त्याला वाचवलं. नंतर हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला सांगितलं, होलिकेला सांगितलं, कारण होलिकेला वरदान होतं देवांकडून की तुला अग्नीकडून अजिबात मृत्यू येणार नाही, पण जर तुझी ही शक्ती तू वाईट कार्यासाठी वापरलीस तर तुझी शक्ती तुझ्यावरच उलटी पडेल. तर मग हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला सांगितलं की तू चितेवर प्रल्हादाला मांडीवर घेऊन बस आणि प्रल्हाद जळून खाक होईल, पण तू तर वाचशीलच ना. झालं. मग चिता तयार करण्यात आली. त्यावर होलिकेला बसवलं. होलिकेच्या मांडीवर प्रल्हादाला बसवलं आणि चिता पेटवण्यात आली. जशी चिता पेटवली तसंच प्रल्हादाने विष्णूची भक्ती करायला सुरुवात केली. तो म्हणायला लागला, ओम नमो भगवते वासुदेवाय, असा जप तो करू लागला. आणि काय आश्चर्यचकिताची गोष्ट होती ती, प्रल्हाद जळायच्या ऐवजी होलिका जळून खाक झाली. हे पाहिल्यावर हिरण्यकश्यपू खूप आश्चर्यचकित झाला. आणि हा उत्सव फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येतो, म्हणून आपण हा होलिकोत्सव म्हणून साजरा करतो. याला मराठीमध्ये होळी असं म्हणतात. यामध्ये आपण लाकडं, सुकं गवत हे एकावर ठेवून ते पेटवतो, त्याची पूजा करतो, त्याला नैवेद्य दाखवतो आणि त्याच्याकडे प्रार्थना करतो की माझ्याकडचे सगळे वाईट गुण, वाईट विचार हे सगळं तुझ्याकडे घे आणि सगळं भस्म करून टाक. आणि नंतर गोड गोड अशा पुरणपोळ्या सुद्धा खातो. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. माझं नाव शाल्मली समीर बंदिष्टे आणि आज मी तुम्हाला विष्णूच्या दशावतारापैकी विष्णूचा तिसरा अवतार वराह अवतार याची कथा सांगणार आहे. तर ऋषी कश्यप आणि दिती माता यांना हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू असे 2 पुत्र होते. जसे ते मोठे होत गेले त्यांच्या अंगातला क्रूरपणा व राक्षसीपणा वाढत गेला. त्यांना त्रैलोकावरती राज्य करायचे होते. मग हिरण्याक्षाने ब्रह्मदेवांची तपस्या केली. ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले. हिरण्याक्षाने मागितले की तुम्ही निर्माण केलेल्या कुठल्याही जीव माझा संहार नाही करू शकणार. आणि ब्रह्मदेवाने ते वरदान त्याला दिले. आता त्यांनी ठरवलं की आपण स्वर्ग लोकात कूच करायची. त्यांनी केली आणि हे वृत्त इंद्राला सुद्धा समजलं. जसंच तो निघाला, इंद्र व सर्व देव तिकडून पळून गेले. मग हिरण्याक्ष वरुण देवांकडे गेला व त्यांना म्हणाला, तुम्ही खूप शक्तिशाली आहात, तुम्ही माझ्याशी युद्ध करा. तेव्हा वरुण देव म्हणाले, तुला युद्धच करायचंय तर माझ्याहून शक्तिशाली जो परमात्मा श्री विष्णू आहे त्यांच्याशी तू युद्ध कर, ते तुझ्याशी वराह अवतारात युद्ध करतील. तेव्हा हिरण्याक्षाने जाता जाता पृथ्वी मातेचं अपहरण केलं व तिला समुद्रात लपवलं आणि मग तो युद्धासाठी गेला. तेव्हा वराह अवतार तिकडे प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या दातांवरती पृथ्वी मातेला धारण केलं व तिला तिच्या जागेवर नेऊन स्थिर केलं. झालं. आता महायुद्धाची सुरुवात झाली.
1000 वर्ष हे युद्ध चाललं. वेगवेगळे अस्त्र शस्त्र, मुष्टियुद्ध, वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध आणि अस्त्रशस्त्रांमध्ये गदा, तलवारे, धनुष्यबाण इत्यादी अस्त्रे होती. शेवटी भगवान विष्णूच्या वराह अवताराने हिरण्याक्षाचा वध केला आणि सर्व त्रैलोक्याला हिरण्याक्षाच्या अत्याचारापासून मुक्त केलं. सर्व तिन्ही लोकात हेच नाव गुंजलं, भगवान विष्णूंचा विजय असो, ओम नमो भगवते वासुदेवाय, भगवान वराह अवतारांचा विजय असो. आणि ही कथा संपते. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, माझं नाव गार्गी ज्ञानेश वैद्य. मी पुण्याला राहते आणि मी तुम्हाला आता नवदुर्गांमधल्या ब्रह्मचारिणी देवीची गोष्ट सांगणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला नवदुर्गांची नावं सांगते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. आता मी तुम्हाला ब्रह्मचारिणी देवीची गोष्ट सांगायला सुरुवात करते. सर्वप्रथम हिमालय आणि मेना देवीच्या पोटी ही ब्रह्मचारिणी देवी जन्माला येते. नंतर नारद मुनींच्या सांगण्यावरनं ती शिवांना प्राप्त करण्यासाठी तपस्या करायला सुरुवात करते. तिने सर्वप्रथम 1000 वर्ष फक्त फळं खाऊन तपस्या केली, पण तेव्हाही शिव प्रसन्न झाले नाही. त्यामुळे तिने बेलाची वाळलेली पानं खाऊन 3000 वर्ष तपस्या केली. आणि मग तिने पण तेव्हाही शिव प्रसन्न झाले नाही. त्यामुळे तिने फक्त पाण्यावर राहून मग परत 1000 वर्ष तपस्या केली आणि तिने पानं खाणं सोडलं, म्हणून तिला अपर्णा असंही नाव पडलं. आणि पाणी पिऊन तिने 1000 वर्ष तपस्या केली. तेव्हा सुद्धा शिव प्रसन्न झाले नाही. त्यामुळे तिने फक्त हवेवर राहून परत 1000 वर्ष तपस्या केली. तेव्हा शिवांनी तिची परीक्षा घेतली. ते एका साधूच्या रूपात तिथे आले आणि ते त्यांचीच निंदा करू लागले. अगं, तू कुठल्या शिवदेवाची उपासना करतेस, तुला माहितीये का? तो कुठे राहतो, भस्म काय अंगाला लावतो, स्मशानात काय राहतो, हातापायात साप काय बांधतो. पण हे सगळं ब्रह्मचारिणी देवीने ऐकलं नाही आणि तिने त्या साधूला म्हणजे शिवाला सांगितलं, आता जातोस का शाप देऊ. शेवटी तो साधू म्हणजे शिव तिथून अदृश्य झाले आणि ते तिच्यावर प्रसन्न झाले. सप्त ऋषींनी ब्रह्मचारिणी देवीला सांगितलं की शिव तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत काही दिवसात आणि हे तू तुझ्या आईबाबांना सांग. आणि नारद मुनी काही दिवसात तुझ्या आईबाबांची समजूत काढायला येते. आणि बरोबर तसंच झालं. काही दिवसात नारद मुनी तिथे आले, त्यांनी समजूत काढली आणि थोड्या